विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो फायलम आहे त्याचं नाव तुम्ही शोधायचंय। मी तुम्हाला हिंट देतो। पहिली हिंट अशी आहे की हा जो फायलम आहे तो हाफ कॅरेक्टर कोऑर्डिनेटचे दाखवतो आणि हाफ कॅरेक्टर नॉन कोऑर्डिनेटचे दाखवतो। सेकंड हिंट अशी आहे की जे दोन एक्झाम्पल आहेत, एक आहे बेलॅनोग्लॉसस आणि दुसरा आहे सॅकोग्लॉसस। थर्ड हिंट अशी आहे की हा जो फायलम आहे यांना ॲकॉन वर्म्स किंवा टंग वर्म्स असं पण म्हटलं जातं। आणि शेवटची हिंट ज्याच्यावरून तुम्हाला नाव समजणार आहे ते म्हणजे हा जो फायलम आहे ना तो फायलम नॉन कोऑर्डिनेट मधला शेवटचा फायलम आहे। ठीक आहे, तर नाव समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला पटकन सांगा। वेलकम टू राजकुमार बांदल्स अकॅडमी। मी राजकुमार बांदल। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे नाव तर मी काय सांगितलं नाही, पण याच्यावरती बोर्डाला जुलै 2020 ला एक 2 मार्काचा क्वेश्चन विचारलाय। काय बघा, हाऊ इज बेलॅनोग्लॉसस कनेक्टिंग लिंक बिटवीन कोऑर्डिनेट्स अँड नॉन कोऑर्डिनेट। तर पहिल्यांदा आपण याचं नाव शोधू आणि कनेक्टिंग लिंक याचा हाफ कॅरेक्टर दाखवते, मग हाफ कॅरेक्टर कोऑर्डिनेटचे कसे दाखवते, नॉन कोऑर्डिनेटचे कसे दाखवते हे शोधू। आता चला पहिल्यांदा आपण याचं नाव शोधू। तर मी काय सांगितलंय की हाफ कॅरेक्टर, बर हाफ कॅरेक्टर कुणाचे, कोऑर्डिनेट्सचे। कोऑर्डिनेट्स हा माझा एफ आहे, हा कोऑर्डिनेट्स आणि नॉन कोऑर्डिनेट्स। आता हाफ याच्यावरून मला एक शब्द आठवतो। हाफ याला एक शब्द देतो मी, हेमी। काय दिला, हेमी। आणि म्हणून यांना आपण काय म्हणायचंय, हेमिकॉर्डेटा। काय म्हणायचंय, हेमिकॉर्डेटा। यस, आज आपण स्टडी करणार आहोत तो म्हणजे आपला फायलम हेमिकॉर्डेटा। ठीक आहे, आता हा जो हेमिकॉर्डेटा आहे ना याला आणखीन एक नाव आहे, कोणतं, ॲकॉर्न वर्म। कोणतं आहे, ॲकॉर्न वर्म्स। दुसरं, आता हा जो फायलम आहे याचं एक एक्झाम्पल आहे, हे आहे बेलॅनोग्लॉसस। का नाही, बेलॅनोग्लॉसस। आता हा जो बेलॅनोग्लॉसस आहे ना याचा जो शेप आहे किंवा तो आहे ना आपल्या जिभेसारखा दिसतो आणि त्यामुळं यांचं एक नाव आहे, कोणतं, ते आहे टंग वर्म। कोणतं आहे, टंग वर्म्स। ठीक आहे, फायलमचं नाव समजलं। दुसरी गोष्ट, 2 नाव पण समजले, ॲकॉन वर्म्स आणि टंग वर्म्स। मग बोर्डाने ॲकॉन वर्म्स विषयी विचारू नाहीतर टंग वर्म्स विषयी विचारू, आपण समजून घ्यायचंय की हे एकच आहेत, म्हणजे गंगाधर शक्तिमान आणि शक्तिमान ही गंगाधर। नाहीतर म्हणायचे भारत आणि इंडिया वेगळे, दोन्ही एकच आहे। ठीक आहे, चलो आता काय म्हणलं होतं की हा हाफ कॅरेक्टर दाखवतो, मग त्यासाठी मला आकृतीकडे जावं लागेल। हा आहे आपला बेलॅनोग्लॉसस। तर इथं काय करू आपण, 2 पार्ट करू। पहिला म्हणजे कोऑर्डिनेट्स, म्हणजे याच्यामध्ये काय दाखवायचंय, कोऑर्डिनेट सारखे कोणते कॅरेक्टर, आणि दुसरा कप्पा केलाय नॉन कोऑर्डिनेटचा। नॉन कोऑर्डिनेट्स। आता आहे ना कोऑर्डिनेट्स म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट क्लिक होते, ती म्हणजे नोटोकॉर्ड। काय होती, नोटोकॉर्ड। आता सगळ्यात पहिल्यांदा बघा सायंटिस्ट पण कन्फ्युज झाले होते। सायंटिस्ट यांनी बघितलं बेलॅनोग्लॉसस आहे, ते म्हटले ही जी लाईन दिसते ना ही मधली, ठीक आहे अशी मी डार्क करतो हिला, ही जी लाईन दिसते ना ते सायंटिस्ट लोकांना वाटलं की अरे हा नोटोकॉर्डच आहे म्हणले। दुसरी गोष्ट, हा नोटोकॉर्ड वाणीच दिसतोय आणि हा बेलॅनोग्लॉससला काय करतोय, सपोर्ट देतोय। चला मग उचलला याला, हा जो बेलॅनोग्लॉसस आहे सॅकोग्लॉसस यांचा एक फायलम केला आणि यांना टाकून दिलं कोणामध्ये, फायलम कोऑर्डिनेट्स मध्ये। बघा मी काय म्हणतोय, ह्यांना कशामध्ये टाकलं, फायलम कोऑर्डिनेट्स मध्ये। मग सायंटिस्ट म्हणले की अरे यार, तू म्हणतो ती गोष्ट खरी आहे, कोणती, की हा सपोर्टचं काम करतोय पण हा नोटोकॉर्ड नाहीये। बापरे, मग नोटोकॉर्ड नाहीये, मग कोण आहे, तर त्यांनी एक नाव शोधलं। ते म्हणले की हा नोटोकॉर्ड नाहीये, हा काय आहे, स्टोमोकॉर्ड आहे। कोण नाही, स्टोमोकॉर्ड। आणि हा जो स्टोमोकॉर्ड एक ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे। कसं आहे, ट्युब्युलर, एका ट्यूब सारखं ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे की जे काय करतं, आपल्या बेलॅनोग्लॉससला सपोर्ट देतं। ओके, सपोर्ट। आता आपला नोटोकॉर्ड जो आहे तो नोटोकॉर्ड पुढेच आपला व्हर्टिब्रल कॉलम बनतो, तो आपल्याला काय करतोय बरं, सपोर्ट देतोय। मग सेम टू सेम स्टोमोकॉर्ड पण काय करतो, जे बेलॅनोग्लॉसस आहे सॅकोग्लॉसस आहे ह्यांना काय करतो, सपोर्ट देतो। आणि त्यामुळं
ते म्हटले की यांची कोऑर्डिनेट सारखी एक प्रॉपर्टी आहे. कोणती आहे की यांच्यामध्ये कोऑर्डिनेट मध्ये जसा नोटोकॉर्ड असतो या नोटोकॉर्ड सारखाच स्टोमोकॉर्ड प्रेझेंट आहे आणि जो यांना काय करतो सपोर्ट देतो. ठीक आहे. पण आता म्हणले की मग अरे यार स्टोमोकॉर्ड काय नोटोकॉर्डच समजत ना. म्हणले नाही की हे नोटोकॉर्ड आणि स्टोमोकॉर्ड दोघांचं काम एकच आहे. मग वेगळं नाव कशामुळं. तर त्यावेळेस म्हणले की भाई सब कुछ ओरिजिन में मिलता है. ओरिजिन म्हणजे ह्याचा उगमस्थान. मग आता ह्यांनी ओरिजिन शोधलं तर त्यांच्या असं लक्षात आलं ओरिजिन बघा की जो आपला नोटोकॉर्ड आहे या नोटोकॉर्डचं ओरिजिन कुठं असतं तर आपल्या मेझोडर्म मध्ये असतं. कशामध्ये मेझोडर्म मध्ये. पण हा जो स्टोमोकॉर्ड आहे ना स्टोमोकॉर्ड ह्याचं ओरिजिन कुठं सापडलं यांना एक्टोडर्म मध्ये. कशामध्ये एक्टोडर्म. मग म्हणले संपला विषय. ओरिजिन सेपरेट आहे याचा अर्थ हा फायलम कॉर्डेट्स नाहीये आणि त्यामुळं याला फायलम कॉर्डेट्स मधून उचलून कशामध्ये टाकलं नॉन कॉर्डेट्स मध्ये आणि त्यामुळं फायलम हेमिकॉर्डेटा जो आहे याचं क्लासिफिकेशन आपण कोणामध्ये करतो फायलम नॉन कॉर्डेट्स मध्ये. समजतंय. ठीक आहे. आता कॉर्डेट सारखे कॅरेक्टर झाले आणि त्यांच्यामधला डिफरन्स पण झाला. मग आपण बघू आता नॉन कॉर्डेट सारखे कोणते कॅरेक्टर. मग आता यांच्या लहानपणाकडे जावं लागेल. चलो आता लहानपणाकडे जाऊ. कुणाच्या बेलानोग्लॉससच्या. तुमच्या लहानपणाकडे जायचं नाही लगेच आठवत असेल तिकडे आजी आजोबांच्या तिकडे गेलेले परत यायचंय व्हिडिओकडे यायचंय मोबाईल जवळ घ्यायचा आणि व्यवस्थित मी काय सांगतोय ते ऐकायचंय. बघा काय नॉन कॉर्डेट सारखं काय कॅरेक्टर दाखवतो तर ह्यांची जी लार्वल स्टेज आहे ना लार्वल कोणती स्टेज सांगितली मी लार्वल. यांची जी लार्वल स्टेज आहे या लार्वल स्टेज मध्ये हे जे ॲक्वानवर्म्स होतं किंवा हेमिकॉर्डेट्स होतं यांच्या सर्व जे कॅरेक्टर्स आहेत ना ते कुणासारखे तर नॉन कॉर्डेट सारखेच होतं. चलो हे तर क्लिअर झालं. काय क्लिअर झालं की यांचे हाफ कॅरेक्टर हे नॉन कॉर्डेट सारखे तर आणि हाफ कॅरेक्टर हे कुणासारखे तर कॉर्डेट सारखे. आता कॉर्डेट सारखं कॅरेक्टर कोणतं आहे की यांच्याकडे नोटोकॉर्ड सारखाच एक स्टोमोकॉर्ड प्रेझेंट आहे पण हे दोन्ही वेगळे तर का कारण आपल्या नोटोकॉर्डचं ओरिजिन आहे मेझोडर्म आणि स्टोमोकॉर्डचं ओरिजिन आहे एक्टोडर्म. क्लिअर झालं. आता नॉन कॉर्डेट सारखे कोणते तर त्यांच्या लार्वल स्टेज मध्ये जर का आपण बघितलं तर यांचे सारे कॅरेक्टर कुणासारखे तर नॉन कॉर्डेट्स मधले आणि त्यामुळेच याला म्हणायचं कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. समजलं का. आता हा जो प्रश्न दिला होता ना आपण की बेलानोग्लॉससचा त्याचं उत्तर कसं लिहायचं बाबा. कारण आपल्याला एक्झाम मध्ये उत्तर पण लिहिता आलं पाहिजे. मग पहिलं काय लिहिणार की पहिला पॉइंट लिहिणार क्वेश्चन मधलाच काय लिहिणार बेलानोग्लॉसस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. पहिला सिमिलॅरिटीज विथ कॉर्डेट्स. त्यामध्ये बघा आता पहिला पॉइंट काय लिहिणार बेलानोग्लॉसस हॅज स्टोमोकॉर्ड विच इज सिमिलर टू द नोटोकॉर्ड. आता थर्ड पॉइंट याची मॉलिक्युलर बायोलॉजी आणि डेव्हलपमेंट प्रोसेस जर बघितली तर हा बेलानोग्लॉसस कॉर्डेटचे पण कॅरेक्टर दाखवतो आणि नॉन कॉर्डेटचे पण दाखवतो. मग थर्ड पॉइंट असा लिहायचा अकॉर्डिंग टू दिअर मॉलिक्युलर बायोलॉजी अँड डेव्हलपमेंट प्रोसेस इट शोज सिमिलर कॅरेक्टर्स विथ कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. आणि शेवटचा हेन्स बेलानोग्लॉसस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. क्लिअर झालं उत्तर. त्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनचा पॉइंट पण ऍड करू शकता. ओरिजिनचा पॉइंट तुम्ही ऍड करा. आता आपण काय करू हे जे कॅरेक्टरिस्टिक पाहू कारण बोर्डाला असा सरळ सरळ सिंपल प्रश्न येईल गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम हेमिकॉर्डेटा. उत्तर आलं पाहिजे. चलो हे रब करून टाकतो मी आता. शेवटी नोट्स मध्ये हे जे सर्व आहे ते मी पॉइंट वाईज लिहून दिलेले आहेत त्यामुळे नोट्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहायच्या. आता बघा हा जो बेलानोग्लॉसस आहे याच्या बॉडीचे 3 पार्ट येतात. हा सगळ्यात इथून ते इथपर्यंतचा हा जो पार्ट आहे ना याला नाव आहे प्रोबोसिस. काय नाव आहे प्रोबोसिस. पेनाच कलर चेंज करू आपण. प्रोबोसिस हा जो पार्ट आहे हा पार्ट चेंज नाही झाला लार्ज
हा जो पार्ट आहे याला म्हणायचं कॉलर. काय म्हणायचं? कॉलर. आता बघा तुमच्या बुक मध्ये ना हिथं दिलं असेल कॉलर नाव, पण हिथं नाही या ते नाव. तर हा जो रिजन आहे ना याला म्हणायचं कॉलर, आणि हा खालचा जो दिसतोय ना याला म्हणायचं ट्रंक. ठीक आहे. मग आपण काय म्हणणार की फर्स्ट पॉइंट, देअर बॉडी इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. फर्स्ट प्रोबोसिस, सेकंड कॉलर अँड थर्ड ट्रंक. आता ही जी प्रोबोसिस आहे ना त्याबद्दल एक गोष्ट सांगतो. हा जो प्रोबोसिस रिजन आहे ना याच्यामध्ये याची एक प्रोबोसिस ग्लँड आहे. कोणती? प्रोबोसिस ग्लँड. बरं, आता ही जी ग्लँड आहे ना हिचं काम काय असेल बरं? तर ही हेल्प करते याला एक्सक्रीशन मध्ये. कशामध्ये? एक्सक्रीशन. आता एक्सक्रीशन म्हणजे काय आहे? तर उत्सर्जन, म्हणजे बॉडी मधून अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल बाहेर टाकणं. ते कोण मदत करतं? हा जो रिजन आहे प्रोबोसिस. क्लिअर झालं? आता आपण काय करू की याचे बाकीचे पॉइंट बघू. मला सांगा हा जो बेलॅनोग्लासस आहे तो कुठे राहत असेल, म्हणजे हॅबिट आणि हॅबिटॅट कुठे आहे? तर हा बेलॅनोग्लासस हा टोटली मरीन आहे. काय? मरीन. आणि मग हा जर का टोटली मरीन आहे, पण ह्याच्याबद्दल आणखीन एक फॅक्ट आहे. काय? की हा सॅन्ड मध्ये बरो करून राहतो. बरो म्हणजे बिळ करून राहतो. समजलं? ओके. हॅबिट आणि हॅबिटॅट मरीन आहे, सॅन्ड मध्ये बरो करून राहतो. मरीन याचा अर्थ तो ओशियन मध्ये सापडणार आहे. सिमेट्री. आता याला जी सिमेट्री आहे ना ती बायलॅटरल आहे. याच्यावरती नीटला प्रश्न विचारलेला आहे की बायलॅटरल सिमेट्री कोणामध्ये? तर लक्षात ठेवा हेमिकॉर्डेटामध्ये बायलॅटरल सिमेट्री. समजलं? जर्म लेअर ऑब्विसली तिन्ही जर्म लेअर होता. याचा अर्थ हा काय? ट्रिप्लोब्लास्टिक. काय? ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे बघा आपलं जे लेक्चर 4 आहे, 5 आहे, 6 आणि 7 हे सारेच्या सारे लेक्चर मधले जेवढे काय अॅनिमल होतं हे सर्वांमध्ये काय जर्म लेअर तिन्ही पण होता, म्हणजे हे ट्रिप्लोब्लास्टिक होता. आता जर्म लेअर कोणत्या? एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि म्हणून यांना आपण काय म्हणणार? शिलोमेट. काय म्हणणार आहे? तर शिलोमेट. म्हणजे ज्याचा अर्थ काय रे? ट्रू बॉडी कॅव्हिटी. ट्रू बॉडी कॅव्हिटी. आता हे बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय? तर आपलं जे बेसिकचं लेक्चर आहे या बेसिकच्या लेक्चर मध्ये ते डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहे, त्यामुळे ते बेसिकचे लेक्चर व्यवस्थित पाहिजे. आता डायजेशन कंप्लीट डायजेशन आहे. कंप्लीट डायजेशन. आता पुढचा पॉइंट, बॉडी पार्ट्स 3 सांगितले मी. कोणकोणते? चला तरी एकदा रिवाइज करू. प्रोबोसिस, त्यानंतर दुसरा कोणता? कॉलर, तिसरा कोणता आहे? ट्रंक. नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड काय आहे? ऍब्सेंट. इथं बघा मी काय लिहिलंय? ऍब्सेंट. बरं ठीक आहे, मला सांगा नोटोकॉर्डच्या जागेवर कोण आहे? स्टोमोकॉर्ड. आणि इन्स्टेड ऑफ नोटोकॉर्ड यांच्याकडे एक गोष्ट आहे तिचं नाव आहे स्टोमोकॉर्ड. चलो आता मला सांगा हा जो स्टोमोकॉर्ड आहे ना ह्याचं ओरिजिन बतावा जल्दी. कोणतं आहे? एक्टोडर्म. बरं, मग आता परत प्रश्न आला की नोटोकॉर्डचं काय असणार आहे? मेसोडर्म. समजलं? मग आता बघा रेस्पिरेशन गिल्स कशा थ्रू होतं? गिल्स. ओशियन मध्ये राहतात, गिल्स मध्येच होणार आहे. चलो नेक्स्ट, ब्लड सर्क्युलेशन ओपन आहे म्हणून ओपन ब्लड सर्क्युलेशन. रिप्रोडक्शन हे आहेत युनिसेक्सुअल. कशात? युनिसेक्सुअल. आणि आपल्या बुक मध्ये असं दिलेलं आहे की सम मे बी हर्मॅफ्रोडाइट. ठीक आहे. आता डेव्हलपमेंट इनडायरेक्ट. काय? इनडायरेक्ट. आता इनडायरेक्टचं बघा आपण सांगितलेलं आहे. इनडायरेक्ट म्हणजे काय? की लार्वल स्टेज कडून कुठं जातं? अडल्ट स्टेज मध्ये. आपण बघितलं ना लार्वल स्टेज मध्ये हे कोणाचे कॅरेक्टर दाखवतात? नॉन कॉर्डेटचे. म्हणजे याचा अर्थ याच्याकडे लार्वल स्टेज पण आहे आणि अडल्ट पण आहे आणि दोन्ही स्टेज आहेत. याचा अर्थ हा याची डेव्हलपमेंट कशी आहे? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. क्लिअर झालं? आणि एक्झाम्पल बेलॅनोग्लासस आणि सॅकोग्लासस. तर हा जो बेलॅनोग्लासस आहे याच्याबद्दल काय सांगितलं की हा कनेक्टिंग लिंक आहे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स बद्दल. आता नीटचे क्वेश्चन सुरू करण्याच्या अगोदर आपण एकदा रिवाइज करू. चलो बघा आता आजचा जो फायलम होता तो कोणता आहे रे? फायलम हेमिकॉर्डेटा. का हेमिकॉर्डेटा नाव दिले? कारण हा हाफ कॅरेक्टर कॉर्डेटाचे दाखवतो आणि हाफ कॅरेक्टर नॉन कॉर्डेटचे. सेकंड पॉइंट, हा काय
की इट इज ऑल्सो कॉल्ड अकॉर्न वर्म्स और टंग वर्म्स. का? कारण इट शेप इज ॲज लाईक अवर टंग, म्हणजे आपल्या स्टंग सारखा आहे, त्यामुळे त्याला स्टंग वर्म पण म्हणतात. आता हॅबिट आणि हॅबिटॅट ह्याच्यामध्ये काय लिहिणार की इट इज टोटली मरीन आणि हा सँड मध्ये बरो करून राहतो. इट लिव्स बाय फॉर्मिंग बरोज इन दी सँड. सेकंड सिमेट्री, इट हॅज बायलॅटरल सिमेट्री. इट इज ट्रिप्लोब्लास्टिक शिलोमेट. समजलं? त्यानंतर कोणता राहिला की याच्यामध्ये नोटोकॉर्ड ऍबसेंट आहे. एक्सक्रीशन कोणामार्फत? प्रोबोसिस ग्लँड मार्फत. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल बॅलेनोग्लासस अँड सॅकोग्लासस. अजून कोणता राहिलाय? ब्लड सर्क्युलेशन. कसं आहे? ओपन ब्लड सर्क्युलेशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट ह्याच्यामध्ये लिहायचा, कारण बोर्ड ला तो पॉईंट गरजेचा आहे. कोणता? तर दिअर बॉडी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. क्लिअर आहे? मग बॅलेनोग्लासस आठवायचा. तो आठवला की तुम्हाला ती डायग्राम आठवण. आता बॅलेनोग्लासस कनेक्टिंग लिंक कशी? त्याचं कसं लिहिणार की सिमिलर प्रॉपर्टीज विथ कॉर्डेट. इट हॅज स्टोमोकॉर्ड इन्स्टेड ऑफ नोटोकॉर्ड which have similar function to the notochord. म्हणजे नोटोकॉर्ड सपोर्ट देतो आणि हा पण काय करतो? सपोर्ट देतो. त्यानंतर यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे की नोटोकॉर्डचं जे ओरिजिन आहे ते मेझोडर्म, पण याचं ओरिजिन कोणतं आहे? एक्टोडर्म आहे. आणि लार्वल स्टेज मध्ये हा नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टर दाखवतो. तिसरा पॉईंट आणखीन एक ऍड करा, हा मॉलिक्युलर बायोलॉजी आणि यांची डेव्हलपमेंट प्रोसेस बघितली तर ह्या दोन्हीचे पण कॅरेक्टर दाखवतो. म्हणून हे काय येतं? कनेक्टिंग लिंक. चलो आता नीटचे क्वेश्चन काय? नीट 2023 ला गेल्या वर्षी विचारल्या रेडियल सिमेट्री इज नॉट फाउंड लिहिले. इथं नॉट महत्वाचं आहे. इन अडल्ट ऑफ फायलम. आता इकिनोडर्माटा बद्दल आपण बघितलेलं की यांच्या अडल्ट मध्ये रेडियल सिमेट्री आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर नाही. स्टिनोफोरा मध्ये पण रेडियल सिमेट्री, हे पण उत्तर नाही. सिलेंटरेटा मध्ये तर रेडियल सिमेट्रीच आहे, त्यामुळे राहिला ऑप्शन आपला सी नंबरचा हेमिकॉर्डाटा. आता बघितलं त्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री, रेडियल सिमेट्रीचा काही सवालच नाहीये, त्यामुळे उत्तर असणार आहे आपलं हेमिकॉर्डाटा. पुढे रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. मेटाजेनेसिस इज ऑब्झर्व इन हेल्मिंथस. हे नाही, हे चुकीचं आहे. आता पुढे नीट 2020 ला प्लॅटी हेल्मिंथस यांचे जोड्या लावायच्या. इकिनोडर्मचे काय लावलं होतं आपण? रेडियल सिमेट्री विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. हे हेमिकॉर्डाटाचं काय लावणार आहोत आपण? बायलॅटरल सिमेट्री विथ इनडायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, विथ इनडायजेस्टिव्ह सिस्टीम. तर हा होता नीट 2020 चा क्वेश्चन आणि हा होता आपला फायलम हेमिकॉर्डाटा. आय होप की तुम्हाला फायलम हेमिकॉर्डाटा समजला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ आपला येणारच आहे फायलम कॉर्डाटा विषयी. ठीक आहे, तर याच्या व्हिडिओच्या एंडिंगला मी नोट्स अटॅच केलेले आहेत. ह्याच्या नोट्स होतात, या नोट्स तुम्ही काय करायचे तर व्यवस्थित पाहून घ्यायचं. इथं मी कॅरेक्टरिस्टिक दिलेले, तर त्यानंतर इथं दिलेलं आहे हा जुलै 2020 चा 2 मार्काचा क्वेश्चन. याचं पूर्णपणे उत्तर मी पॉइंट वाईज दिलेले 4 पॉइंट आहेत. या 4 पॉइंटला हाफ मार्क आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू.